आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे आता घरगुतीसह व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जळगावात दिसून येत आहे। असं असलं तरी याच पद्धतीने जर बघितलं तर जळगावच्या या कोळसा व्यावसायिकांवर देखील मोठा संकट या ठिकाणी येऊन टेपलेला आहे। गेल्या 8 दिवस आधी बुकिंग झाल्यानंतर देखील या ठिकाणी कोळसा उत्पादकांना हा कोळसा उपलब्ध होत नाहीये आणि आलेला कोळसा हा 12% जास्त दराने या ठिकाणी विक्री देखील केला जातोय। केंद्र सरकारच्या वतीने या कोळशाच्या दरामध्ये वाढ केली असली, याचमुळे या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेला देखील या कोळशाच्या दरामध्ये वाढीचा फटका दिसून येत आहे। दुसरीकडचा विचार केला तर या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर असेल, घरगुती सिलेंडर मिळत नसल्याने हातभट्टीवर काम करणारे लोक असतील किंवा छोटे व्यावसायिक असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील, आता सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे कोळशाच्या भट्ट्या हे त्यांच्या हॉटेल किंवा व्यावसायिकाच्या ठिकाणी पेटवताना दिसत आहेत। असा दर याचमुळे या कोळशाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। या कोळशामध्ये 64 प्रकारचे कोळसे या ठिकाणी असतात, मात्र जळगावात 4 ते 5 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कोळसे या ठिकाणी वापरले जातात। या संपूर्ण घटनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः कोळसा व्यावसायिक आहेत। दादा, काय सांगाल, किती प्रकारचे कोळसे असतात आणि आपल्या जळगावात किती प्रकारचे वापरले जातात? आपल्याकडे फक्त 4 प्रकारचे कोळसे वापरले जातात जळगावमध्ये। हार्ड कोक, नट कोक, स्टीम कोल आणि तुमचा लाकडी कोळसा, 4 प्रकार। दादा, नेमके आता व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाहीये, कोळशाची मागणी या ठिकाणी वाढलेली आहे का आणि किती टनाने या ठिकाणी मागणी वाढलेली आहे आणि भाव कसे आहे? भाव 1200 रुपये टनाने वाढलेले आहे। पहिले एक गाडी आमची 26 टनाची गाडी फक्त 3 महिने विकली जात होती, आता 1 महिन्यात विकली जाते। काय भाव आहे? भाव आता भाव आहे 1600 रुपये भाव, म्हणजे 1600 पहिले 1400 मध्ये येत होते, आता 1600 मध्ये येतोय भाव। आजचा रेट आहे त्यांचा 27 रुपये विक्रीचा इकडे टोटल। असं असलं तरी म्हणजे जशा पद्धतीने कोळशाची मागणी जरी वाढलेली असली तरी वेळेवर तुम्ही कोळसा या ठिकाणी व्यावसायिकांना म्हणा किंवा घरगुती नागरिकांना या ठिकाणी देऊ शकताय का? काही अडचण आहे? हो, काही अडचण येत नाही त्याला। तो मुबलक माल आमच्याकडे तेवढा पडलेला आहे, तेवढा स्टॉक आम्ही करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येणार नाही। कारण आम्ही काय करतो की 10 टन माल राहिला की परत नवीन गाडी लिहून देतो, म्हणजे त्याप्रमाणे माल येऊन जातो परत। म्हणजे आता इथे 10 टन वाचला की आम्ही परत नवीन गाडी लिहून टाकू, म्हणजे 8-10 दिवसांनी येऊन जाईल तो गाडी। मागणी वाढलेली आहे? हा, मागणी वाढलेली आहे। बुकिंगचा काय विषय? बुकिंगला आमचा 8 दिवस लागतात, तिकडे आम्हाला 8 दिवसापूर्वी बुकिंग करावं लागतं बिहारमध्ये, झारखंडला। आधी कसं होतंय? आधी आम्ही ऑर्डर दिली की दुसऱ्या दिवशी गाडी लोड होऊन जायची इमिजिएट। तर आता 8 दिवस लागतात? 8 दिवस म्हणजे गाडी लागायला 8 दिवस आणि इकडे यायला 4 दिवस, म्हणजे 12 दिवस लागून जात आहे वरती। ते पहिले 4 दिवसात गाडी यायची। तर या होत्या कोळसा उत्पादक कोळसा विक्रेत्याच्या या ठिकाणच्या प्रतिक्रिया की टनामागे 1200 रुपयाची वाढ आणि बुकिंग केल्यावरती देखील 8 दिवसानंतर या ठिकाणी कोळसा उपलब्ध होतोय। याचा अर्थ असा आहे की कोळशाची मागणीत या ठिकाणी वाढ जरी झाली असली तरी भावात देखील या ठिकाणी वाढ झालेली आहे। या कोळशाच्या भावामध्ये केंद्र सरकारच्या वतीने या ठिकाणी भाव वाढवल्याची मत देखील या ठिकाणी केंद्र सरकार कोळसा उत्पादक व्यावसायिकांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलंय। मात्र वाढत्या कोळशाच्या या मागणीमुळे नेमकी कोळशाची कुठेतरी भविष्यात टंचाई जाणेल का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।